वळूयात पुढच्या बातमीकडे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अ ब कडनुसार वर्गीकरण करा। धाराशिवमध्ये मातंग समाजाची मागणी। मातंग समाजाचा महामोर्चा आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा। धाराशिवमध्ये अबकडनुसार वर्गीकरण व्हावं या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक झालाय। मोर्चाला आता सुरुवात झाली आणि मोर्चामध्ये तरुणी असतील, काही तरुण मुले असतील, महिला असतील, मोठ्या संख्येनं मोठा सहभागी झाले आहेत। आता माझ्यासोबत महिला आहेत। काय सांगतील तुम्ही, तुम्हाला आरक्षणाची काय गरज वाटते आज मोर्चामध्ये सामील झाली? सर्वांना माझा जय लौकी व जय महाराष्ट्र। मातंग समाज हा कित्येक वर्षांपासून शांतच आहे व त्यांचं संविधानामध्ये दिलेलं आरक्षण अबकड उपवर्गीकरण ते मातंग समाजाला माहिती नव्हतं, पण आता मातंग समाजाचे डोळे उघडले आहेत व आजच्या मोर्चातून ते शांत रीतीने पार पाडणार आहेत। पण इथून पुढे जर मातंग समाजाला इथून पुढे हा मोर्चा झाल्यानंतर ही सरकारने जर मातंग समाजाचा अबकड वर्गीकरण नाही केलं तर इथून पुढे मातंग समाज हा शांत नाही बसणार। आपण मातंग आहोत, आपण अंबुज आहोत हे दाखवून देणार आहे। मला एकच सांगत आहे, आम्ही हा मोर्चा शांत रीतीने पार पाडणार आहोत। तर सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या शांत रीतीने मोर्चा हा समजून शांत रीतीने घ्यावे, नाहीतर इथून पुढे मातंग समाज हा शांत नाही बसणार। तो रस्त्यावरती उतरून आपण अंबुज आहोत हे दाखवून देणार। जी काय मागणी असेल ती आमची पूर्ण करावी सरकारने, एवढंच बोलू शकते मी। बाकी मोर्चामध्ये महिला असतील, तरुण मुली सुद्धा असतील किंवा तरुण असतील, मोठ्या संख्येनं सहभागी झालेत आणि मातंग समाजाचा आरक्षणाचं वर्गीकरण झाल्याशिवाय मातंग समाजाचा विकास होणार नसल्याची भूमिका आता मातंग समाजाने व्यक्त केली। कॅमेरामॅन अविनाश नवगिरे समेत काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।